जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर यवतमाळच्या वैष्णवी विनोद नाईक हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नगररचना विभाग परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय। तिला थेट क्लास 1 राजपत्रित अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे। वैष्णवीचं हे यश केवळ नशिबाचा भाग नसून त्यामागे तिची अफाट मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा कारणीभूत आहे। स्पर्धा परीक्षेच्या युगात जिथं अनेक तरुण गोंधळलेल्या स्थितीत असतात, तिथं वैष्णवीनं अत्यंत स्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं। नगर रचना विभागात अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिनं अभ्यासाला सुरुवात केली। आपल्या मुलीनं मिळवलेल्या या यशानं वडील विनोद नाईक आणि संपूर्ण नाईक कुटुंब भारावून गेलंय। मुलीनं घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। मुलीनं जे कष्ट घेतले त्याचे फळ आज तिला मिळालं आहे, अशा शब्दात तिच्या आईनं आपला आनंद व्यक्त केला। नमस्कार सर्वांना। आज MPSC टाउन प्लॅनिंग एक्झाम मध्ये यश मिळवून एक राजपत्रित अधिकारी बनून आज मी तुमच्या समोर उभी आहे। यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते। हे यश फक्त माझंच नाही तर माझ्या आई वडिलांचं, माझ्या बहीण भावांचं, माझ्या शिक्षकांचं आणि प्रत्येक व्यक्ती ज्याने माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा आहे। हा प्रवास सोपे नव्हता, अत्यंत संघर्षाचा, चढ-उताराचा आणि मेहनतीचा होता। अनेकदा आत्मविश्वासही खचायला झाला, परंतु त्या काळात मी फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवला। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला मी एवढंच सांगू इच्छिते की वेळ ही कठीण असू शकते, पण ती नेहमीसाठी नसते आणि यश हे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतं, पण ते योग्य वेळेत मिळतं। त्यामुळे स्वप्नही मोठी ठेवा, संयम ठेवा आणि भरपूर मेहनत करा आणि स्वतःची तुलना ही कधीच दुसऱ्यांशी करू नका, कारण प्रत्येकाची यशाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची वाट ही वेगळी असते। त्यामुळे तुमचा आजचा संघर्ष हाच तुमचा उद्याचा अभिमान बनणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। धन्यवाद। माझ्या मुलीने आज जे यश मिळवलेलं आहे तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावुक आहे। तिने खूप मेहनत, संघर्ष, संयमाने हा प्रवास पूर्ण केलेला आहे। अनेक अडचणी आल्या पण तिने कधी हार मानली नाही। तिच्या जिद्दीवर, मेहनतीवर मला नेहमीच विश्वास होता। आई म्हणून माझं मन तिचं यश पाहून भरून येते। तिचं आयुष्य नेहमी आनंदी, सुखी पाहूनच हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे।